नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानन मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी आणखी एका जिल्ह्यामध्ये 1000हून अधिक रिक्त जागांसाठी जाहीरनामा निघालेला आहे. तर ही जिल्हा कुठली आहे, यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, निकष सर्व ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अर्ज कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत करायचा आहे, परिपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, जर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं असेल तर एक काम करायचं आहे, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आपल्या सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागा निघतील किंवा आधार केंद्राच्या रिक्त जागा निघतील त्यावेळी लगेच व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे. फक्त जिल्ह्याचं नाव लिहा. उदाहरणासाठी सांगतो, पुणे असेल तर पुणे, सातारा असेल तर सातारा, सोलापूर असेल तर सोलापूर असं लिहा. तर मी काय करतोय, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी रिक्त जागा निघतील लगेच व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा रिक्त जागा पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गुगलमध्ये यायचं आहे आणि गुगलमध्ये नांदेड जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे. नांदेडच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी जाहिरात या ठिकाणी क्लिक करायचं आहे. मित्रांनो आपल्याही जिल्ह्यात ज्यावेळी रिक्त जागा निघतील त्याची माहिती मी अवश्य देईन आपल्याला. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर यावरती क्लिक करून घेतोय मी. त्यानंतर आपल्या समोर जाहिरात ओपन झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता दिनांक जी आहे 14 फेब्रुवारी 2026 पासून ते 23 फेब्रुवारी 2026 एवढ्या कालावधीमध्ये अर्ज सादर करायचा आहे. तर दुसरी गोष्ट काय, प्रत्येक गावामध्ये 5% जागा दिव्यांगांसाठी राखीव असणार आहे. त्यानंतर आणि जाहिरात पाहण्यासाठी त्यानंतर या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे. या ठिकाणी कागदपत्रे पहा, काय काय कागदपत्रे आहेत, सर्व व्यवस्थित एकदा वाचून घ्यायची आहेत. तुम्हाला सर्व वाचून घेतल्यानंतर खाली यायचं आहे, आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी निकष पण आपल्याला वाचायचं आहे. दुसरी गोष्ट, आता यापूर्वी देखील व्हिडिओमध्ये मी भरपूर वेळा सांगितलं आहे, हे निवड प्रक्रिया 100 गुणाच्या आधारावर होणार आहे. समजा आपल्या गावामध्ये एक रिक्त जागा आहे आणि त्यासाठी 2-4 अर्ज प्राप्त झाले तर ते 100 गुणाच्या आधारे मेरिट लागणार आहे. ते गुण कसे असतील तर अशा प्रकारे असतील, कोणत्याही शाखेचे पदवीधर असल्यास 30 गुण, कोणत्याही शाखेचे पदव्युत्तर असल्यास 25 गुण आणि सीएससी केंद्र असल्यास परत 25 गुण आणि समितीकडील गुण 20. समितीकडील गुणामध्ये देखील विभागणी असणार आहे. हे तुमचे वर्षीय गुण हक्काचे आहेत, तुमच्याकडे असतील तर हे गुण मात्र समितीकडे आहेत. तर व्यवस्थित वाचायचं आहे, एकदा परिपूर्ण माहिती व्यवस्थित वाचायचं आहे. अर्ज तपासणीचे विविध टप्पे हे एकदा व्यवस्थित वाचा, कशा प्रकारे प्रोसेस होणार आहे अर्जावर ह्याची माहिती यामध्ये आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्याकामीच्या अटी व शर्ती, ह्या अटी व शर्ती काय आहेत हे एकदा व्यवस्थित वाचायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आपले सरकार सेवा केंद्राची यादी. आता या ठिकाणी पाहायला मिळेल गाव, त्यानंतर तालुका, ग्रामपंचायत आणि रिक्त संख्या, केंद्राची संख्या. एका गावामध्ये 2-2 जागा आहेत, काही मध्ये 1-1 जागा आहेत. तर अशा प्रकारे आता हे जागा दुपटीने होणार आहेत. तर आता काय करायचं मित्रांनो, हे तुम्ही एकदा पूर्णपणे पहा, आपल्या गावामध्ये रिक्त जागा आहे का पहा. शक्यतो पूर्ण असणार आहे, सगळ्या गावामध्ये जागा असणार आहे. या ठिकाणी जर पाहिलात तर अनुक्रमणिकेमध्ये 1318 एवढे गावं आहेत. तर एका गावामध्ये 2-2 जागा आहेत. तर अशी जर आपण संख्या बघितली तर मला वाटतं 1318 पेक्षा अधिक रिक्त जागा सध्या उपलब्ध आहेत. तर आता हे आपण सगळं व्यवस्थित वाचलं तर अर्ज कशी करायचं आहे, या ठिकाणी काय करायचं आहे, अर्ज करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि लिंक फॉर अप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहिलं अकाउंट असेल तर रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी पण आपल्याला पूर्ण माहिती मिळेल, जाहिरात, अनिवार्य कागदपत्रे, निकष, अटी शर्ती, तपासणीचे टक्के वगैरे यामध्ये कळेल. त्यानंतर हे रिक्त जागा किती आहेत हे पण यामध्ये दिसेल, तालुका आणि त्यावाईज जागा या ठिकाणी पाहू शकता.
त्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आपण अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन तत्वे जर पाहिलात तर या ठिकाणी पाहायचं आहे. पहिलं आपलं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. क्रेडेन्शियल तयार झाल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर घोषणा, लॉग इन. त्यानंतर या ठिकाणी स्थान, पिनकोड, लॅटिट्यूड निवडून घ्यायचं आहे. आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी जे आहेत सर्व अपलोड करायचे आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अर्जदाराचे फोटो, स्वाक्षरी, 12वीचे मार्कलिस्ट किंवा काय असेल ते, MSIT किंवा CCC, पुराव्याचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, जागेचा आतील बाहेरील अक्षांश रेखांशसह फोटो, बँक पासबुक, ग्रामसेवक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला हे जोडायचं आहे. CSC सर्टिफिकेट, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, हे सर्व कागदपत्रे आपल्याला जोडायची आहे. त्यानंतर हे काय करायचं आहे, अपलोड करून झाल्यानंतर अर्ज पूर्ण करणे, त्यानंतर पेमेंट करा. पेमेंट पण आहे मित्रांनो याला. त्यानंतर अर्ज क्रमांक आपल्याला मिळेल. पडताळणी क्रिया, जो अर्ज व कागदपत्रे जिल्हा सेतू समिती मार्फत तपासले जातील. यास काही दिवस लागू शकतात. आता काय करायचंय, पडताळणीसाठी आपल्याला समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सेतू समितीकडे जायचे आहे. ते तुम्हाला सर्व ह्या ऑनलाईन मार्फतच आपल्याला कळणार आहे. आता आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाहत होतो तर त्या ठिकाणी पूर्णपणे सगळं ऑफलाईन होतं. काही ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन असं असायचं, पण या ठिकाणी पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे. एकदा काय करायचंय, तुम्हाला पूर्ण ही जी माहिती आहे, जाहिरात जी आहे, जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे. एक नाही, 2दा 3दा व्यवस्थित वाचा, मग तुम्ही ऑनलाईन अर्ज करा. अजिबात चुका करू नका. एकदा संधी मिळते. त्यानंतर जर आपण निकष, पात्रता किंवा त्यांच्या अटी जर पूर्ण करत असाल, नियमात बसत असाल, तर नक्की आपल्याला केंद्र मिळून जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सर्व मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब काय करायचं, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जागा निघतील लगेच त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.